रत्नागिरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आणि राव बहादूर शिके बोले साहेबांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने बहुजन सामाजिक ऐक्य परिषदेच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाचा मुख्य विषय जो आहे की 2027मध्ये होणारी जी जातीनिहाय जनगणना ही केंद्र सरकारने घोषित केलेली आहे, ही जातीनिहाय जनगणना योग्य पद्धतीने केली जावी। या देशातल्या ओबीसी, भटकेमुक्त, बलुत्यांच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये विशेष मागासलेल्या जाती आहेत, अनुसूचित जाती, जनजाती आहेत आणि इतरही जे सामाजिक धार्मिक समूह आहेत, या सर्व समूहांची जातीनिहाय वस्तुनिष्ठ माहिती या जनगणनेच्या माध्यमातून गोळा केली जावी। आणि या जनगणनेच्या माध्यमातून जर ती वस्तुनिष्ठ जनगणना जर झाली तर लोकांच्या सामाजिक आर्थिक किती विकास झाला आहे, त्यांची काय परिस्थिती आहे हे समोर येऊ शकते। परंतु मागच्या जून महिन्यामध्ये 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये जी घरगणना झाली, या घरगणनेमध्ये जे आश्वासन दिलं गेलं होतं की जातीनिहाय जनगणना होणार आहे, त्यामध्ये ओबीसीचा कुठलाही कॉलम ठेवला गेला नव्हता। त्यामुळे या देशातल्या ओबीसींच्या मनामध्ये, बलुत्यांच्या मनामध्ये ही ठाम शंका आणि अविश्वास निर्माण झालेला आहे की येणाऱ्या जनगणनेमध्ये पुन्हा त्यांच्याबरोबर धोकेबाजी होण्याची संभावना आहे। सरकारकडे अजूनही वेळ आहे, 6 महिन्याचा कालावधी त्या मुख्य जनगणनेला अजूनही बाकी आहे। तर त्या कालावधीमध्ये सरकारने या गोष्टीची दुरुस्ती करावी आणि या देशातल्या सर्वच जातींची व्यवस्थित पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने जनगणना केली जावी, जाती जनगणना केली जावी आणि त्याच्या आधारावरती भविष्यातल्या ज्या विकास योजना आहेत, अनेक जे काही कामं आहेत, त्या गोष्टीसाठी हा डाटा महत्त्वाचा ठरेल। म्हणून आम्ही यासाठी आंदोलन करत आहोत की सरकारने या गोष्टी तातडीने दुरुस्त कराव्यात आणि जाती जनगणना करावी आणि त्या जाती जनगणनेची वस्तुनिष्ठता ही लोकांना माहिती होण्यासाठी त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात समाजालाही जागरण करण्याच्या हेतूने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपल्या लोकप्रिय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपणही जनतेला या बाबतीमध्ये जागृत करावं। धन्यवाद।